सर्वांना शुभेच्छा। दिवाळी साजरी करून आलो। कालच दिवाळी संपली, 22 संपली। आता तदनंतर दिवाळीनंतर मी माझ्या स्वतःच्या गावी आलेलो आहे। गावी म्हणजे जिथे माझं बंगलो फार्म आहे। हे ते जवळजवळ 50 बंगलो फार्म आहेत। हे 50 बंगलो फार्म त्या काही मी हे जागा इन्व्हेस्टमेंट केली होती आणि हे डेव्हलप केलं प्रोप्रायटर फ्रॉम डेव्हलप केलं आणि डेव्हलप केल्यानंतर विविध मुंबई, ठाणे, डोंबिवली, कल्याण इकडचे सर्व नागरिक या बंगलो फार्म मध्ये 50 बंगलो मध्ये राहतात। तर अशा प्रकारचा हा बंगलो फार्म माझा स्वतःचा आहे। आज शहरामध्ये विविध उंच उंच टोले जंग 70 ते 100 माळा पण इमारती होतात। परंतु शहराकडून गावाकडे आम्ही गावाकडून शहराकडे आलो तो काळ वेगळा होता। आम्ही गावाकडून शहराकडे आलो तेव्हा आमचा जन्मही नव्हता। आलेकोट आमची आजी आली, सुंदराबाई सखाराम शिंदे। गावात नाही घर, खलाटीत नाही शेत, आपला एकुलते एक छोटं चांगू, ज्याला लहानपणी चांगू बोलायचे, जे त्यांच्या आजोबांचं नाव। हे लहानपणी त्यांचा उदरनिर्वाह, त्यांचं गाव खोपोली चौक मधून माथेरानपर्यंत उदरनिर्वाह भाजी विकायला, भाजी आणायला रोज मुलाला घेऊन जायचं। तर मुलाचं भवितव्य कसं घडवायचं, तर आजी त्या काही बाबा एक 5-1 वर्षाचे होते। चांगू जे होते, चांगू लहानपणी 5-1 वर्षाचे असताना त्यांना ठाणे जिल्ह्यातील ठाणे शहरात घेऊन आले ग्रामपंचायतीच्या काळामध्ये। आणि अस्तित्व दादोजी कोंडदेव मैदान, जे दादोजी कोंडदेव स्टेडियम आहे, त्या दादोजी कोंडदेव स्टेडियम मैदानाच्या तिथे झोपडपट्टी होती। त्या झोपडपट्टीवर आपलं वास्तव जीवन चालू केलं। आजी आमची रोज उदरनिर्वाहासाठी शहरातील विविध बांधकाम व्यावसायिक म्हणजे इमारतीच्या बिल्डिंगच्या कामांवरती कामे करायला जायची, विटा दगडे व्हायची। त्या काही माझे महाविद्यालयाचं पण जो नाट्यगृह बांधलं गेलं होतं, महाविद्यालय खुलं रंगमंच, महाविद्यालय शाळेचं जे खुलं रंगमंच बांधलं गेलं, तिथे माझ्या आजीनी विटा दगड सिमेंट व्हायचं काम केलेलं आहे। नाक्यावर कामगारां म्हणून काम केलेलं आहे। आणि वडील 12 वर्षाचे झाले। वडिलांना कसं बसं दुसरी शिक्षण घेतलं। दुसरी शिक्षण घेतल्यानंतर वडिलांना काही रुचत नव्हतं, घरच्या परिस्थिती, आजी आणि वडीलच एकटेच। वडील 12 वर्ष असताना त्या काही नगर परिषदेमध्ये सफाई कामगारमध्ये झाडूवाले कामगार लागले। हे झाडूवाले कामगार लागता अनेकांचे संपर्क आले। वडिलांची बुद्धी तर तल्लग होती, शिक्षण दुसरी, जास्त शिक्षण नाही, पण बुद्धी तल्लग असल्यामुळे अनेक लोकांशी संपर्क आले। त्या काही मधुदोशी नावाचे म्युनिसिपल कामगार युनियनचे नेते, म्युनिसिपल मजदूर युनियनचे नेते यांच्याशी संपर्क आला। कामगार युनियनमध्ये जॉईन झाले आणि कामगार युनियन जॉईन करता करता जो काही लोकांशी संपर्क आला, साथी जॉर्ज फर्नांडिस कामगार नेते, 70च्या दशकामध्ये कामगार नेते साथी जॉर्ज फर्नांडिसशी संपर्क आला। आणि नंतर मुंबई, ठाण्यामध्ये जे काही युनियन प्रस्थापित करत गेले, त्यात युनियन एक ठाणे शहरामध्ये प्रस्थापित झाली, ठाणे महानगरपालिका क्षेत्रात। तिथून वडिलांचं बहुउद्देशीय कार्य कामगारांसाठी चालू झालं। कामगार चळवळ झाली। कामगार चळवळ करता करता त्यांनी आंबेडकरी चळवळ पण जिवंत केली। 70च्या दशकामध्ये सफाई कामगारांची क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी बँक बांधली। बँक ते अद्याप 700 कोटीचा व्यवहार करते आणि त्या काही कामगारांना घर असावेत अशी संकल्पना घेऊन वडिलांनी 1 लाख रुपयाची जागा विकत घेतली। 1 लाख रुपये जागेमध्ये घर बांधण्याचा प्रस्ताव होता, पण ते बारगळलं काही कारणास्तव, लोकांच्या हेतुपुरस्पर भेदभावामुळे। परंतु 80च्या दशकामध्ये
70च्या दशकामध्ये 71मध्ये त्यांनी 2 नगरसेवक निवडून दिले आणि 80च्या दशकामध्ये पूर्ण समाज एकत्र करून 1982ला बौद्ध धम्मचक्र प्रवर्तन समिती संस्था स्थापन केली आणि त्या संस्थेद्वारे भले मोठं बुद्धिविहार बांधलं. विविध पत्रकार परिषदा, पत्रकार मोर्चे, विविध आंदोलने, कलेक्टरवर मोर्चा कोणाचा जायचा तर चांगो शिंद्यांचा जायचा. अख्खा समाज 1982ला एकत्रित केला. गावदेवी मैदान ते कलेक्टरपर्यंतची जयंती मोठ्या हत्तीवरून मिरवणुका काढल्या. चांगो शिंद्यांचं कर्तृत्व अबाधित आहे. कामगारांना घराच्या गावचे कामगार पूर्वी सफाई कामगार कोणी लागत नसे, पण बाबांनी रायगडमधून गावाच्या गाव शहरामध्ये आणली आणि सफाई कामगार म्हणून लागले. ही विद्वत्ता ही बाबांमध्ये जी होती ती शेवटपर्यंत मरेपर्यंत टिकून होती. त्यामुळे विविध लोकांसाठी विविध कार्य आज जे काही नगरपालिका महानगरपालिका दिसते आपल्याला, ठाणे महानगरपालिका दिसते, आज जी काही आपल्याला ठाणे महानगरपालिका दिसते, ठाण्यामध्ये जे नाव गाजतं, जी श्रीमंत महानगरपालिका आहे मुंबई महानगरपालिकामध्ये, मुंबई महानगरपालिकेविषयी जी श्रीमंत महानगरपालिका गणली जाते ठाणे महानगरपालिका, याच्या अस्तित्व जडणघडण ग्रामपंचायत, नगरपरिषद, नगरपालिका पासून दिवंगत कामगार नेते चांगो शिंदे यांनी घडवलं. अनेक 87च्या 82ला नगरपालिका महानगर प्रस्थापित झाल्यानंतर 87ला पहिल्या निवडणुकामध्ये वसंतराव डावखरे यांना नगरसेवक निवडून आलं. 2 वेळा नगरसेवक निवडून आणलं. पहिल्या टर्ममध्ये दुसरे महापौर बनवले. असं अस्तित्व आहे. त्यामुळे आत्ता जे काही कोणी मोठे मोठे नेते झालेत, मुख्यमंत्री झाले, उपमुख्यमंत्री झाले, काही लोकनेते झाले, सगळे झाले, परंतु कोणाच्या जीवावरती चांगो शिंदे यांच्या जीवावरती. चांगो शिंदेंनी घडवलं, त्याच्यावर हे पोटं भरभरून कमवलं. परंतु चांगो शिंदे यांनी स्वार्थ कधी साधला नाही. कामगारामाता देव, कामगारांसाठी भलं एक करणं एकमेव त्यांचं अस्तित्व होतं आणि ते त्यांनी केलं आणि त्यांचं अबाधित अस्तित्व त्यांच्या मुलाच्या रूपात टिकून आले. आज संपूर्ण त्यांची मुलं शिकले, अधिकारी झाले. त्यांचा एक मुलगा तर कार्यकारी अभियंता वरिष्ठ वर्ग 1 पर्यंत शिकला. विधिमधून प्रावीण्य, PhD, IIT या सगळ्या गोष्टी केल्यानंतर अशा प्रकारे आज त्यांची कामगार संघटना, दिवंगत कामगार नेते चांगो शिंदे म्हणजे माझ्या वडिलांची कामगार संघटना, आजही त्यांचं कार्य अबाधित मी जिवंत ठेवलेलं आहे. हे कार्य जिवंत ठेवण्यामागचं म्हणजे उद्देश म्हणजे कामगारांचं भलं, कामगारांचं योजना, कामगारांना काय होतं, काय दुखतं, काय लागतं, त्यांच्या अडीअडचणी, न्याय आणि अत्याचार, थकीत वेतन श्रेणी, थकीत वेतन भत्ते सगळं द्यायला तर कामगारांना. जेव्हा त्यांचं निधन झालं, 6 डिसेंबर 2012 रोजी असंख्य कामगार रडले. गर्दी होती, असंख्य कामगार रडले, फार रॅली होती, गर्दी होती. म्हणजे कालांतराने मी माझ्या दालनामध्ये जेव्हा वडील गेले कार्यरत झालो तेव्हा असंख्य कामगार माझ्यापर्यंत येऊन रडायचे आणि बोलायचे, साहेब आमचं कामगारांचा तळपचा सूर्य गेला, कामगारांचे प्रश्न कोण सोडवणार. म्हटलं थांबा, मी अस्तित्व आहे, माझं अस्तित्व आहे, मी करतो ते. तर अशा प्रकारचं हे 2 वर्ष स्वतंत्र अभ्यास केल्यानंतर कामगार संघटना बांधले आणि घाणेकरमध्ये मोठ्या स्वरूपामध्ये 2014मध्ये 2 वर्षाने त्यांच्या वाढदिवसानिमित्त 16 नोव्हेंबरला कार्यान्वित केली. उपनेते, माजी महापौर, उपनेते अनंत तरे, आमदार, खासदार, सगळे मंत्रिमंडळ, संजय मोरे, राजेंद्र सापते, हे संपूर्ण नेते मंडळी ही आली आणि रवींद्र शिंदे यांनी जे काही बाबांचं कार्य अबाधित ठेवण्यासाठी कामगार संघटना मोठ्या स्वरूपात घाणेकरमध्ये एक सांस्कृतिक कार्यक्रम होऊन चालू केली आणि आजही अगत ती युनियन संघटना कामगारांसाठी लढते अबाधितपणे, प्रभावीपणे. मी पण आता सेवानिवृत्त झालो, रवींद्र चांगो शिंदे सेवानिवृत्त झाले कार्यक्रम, परंतु त्या काळी सेवेत असताना कामगार संघटना प्रभावी ठरले आणि आजही प्रभावीपणे लढतोय. त्यामुळे कामगारांचे प्रश्न यशस्वी करत आहोत. आज कामगारांच्या तोंडी एकच नाव आहे, कामगार शिंदे नेते चांगो शिंदे. लोकांच्या कामगारांच्या तोंडी एकच नाव आहे, कामगार नेते चांगो शिंदे, देव माणूस, ज्यांनी आमचं भलं केलं, देवासारखं भलं केलं. म्हणून मला पुढाऱ्यांना विचारायचं आहे की सांगा, तुम्ही
एक तरी जे राज्याचे मुख्यमंत्री झाले, उपमुख्यमंत्री झाले, बाकी काही लोक नेते, यांनी कोणाला नोकऱ्या लावल्या, कोणाला नोकऱ्या दिल्या, एक तरी माणूस नावानिशी दाखवा. नाही तर आमच्याकडे सगळ्यांचे आदेशच आहेत. आम्ही चांगू शिंदेंनी कोणाकोणाला गावच्या लोकांना नोकऱ्या दिल्या हे नावानिशी आम्ही तुम्हाला सांगू शकू. पण तुम्ही तुमचं नाव सांगा. आज ही नगरपालिका प्रस्थापित करताना, महानगरपालिका प्रस्थापित करणं, ग्रामपंचायत, नगरपालिका, तर ह्या संपूर्ण संस्थेचे मालक आम्ही आहोत. मालक म्हणलं तर काय अधिकाऱ्याने म्हणणार ना का आम्ही सगळं रक्त वेचलं, रक्त आटलं. कधी खोकेबाजी नाही, कधी टक्केवारी नाही, कधी लाचारी नाही. आजही प्रामाणिक कष्टाने खातो, कष्टाने राहतो. त्यामुळे कोणाची हिंमत नाहीये. आज ज्यांनी महानगरपालिका बदनाम केली, भिकारी केली, खोकेवारी, टक्केवारी आणि लाचारी, ज्यांनी संपूर्ण महानगरपालिका भिकारी केली, खोकेवारी, टक्केवारी आणि लाचारी, हे खोकेवारी, टक्केवारी, लाचारी घालवण्यासाठी आणि दिवंगत कामगारांचे चांगू शिंदे यांनी जे काही अस्तित्व नगरपालिका क्षेत्रावरती ग्रामपंचायत घडवलं ते टिकवण्यासाठी अबाधितपणे आम्हाला हे खोकेतारी, टक्केवारी, भ्रष्टाचारी, लाचारी बिमोड करायचं आहे. म्हणून मी स्वतः स्वतंत्र पक्ष काढलेला आहे आणि स्वतंत्र पक्ष भारतीय जनता पार्टीसोबत सहकार्याने लढणार. जो त्यांचा प्रभाग होता 47 तो आता 22 आहे. तिथून मी बीजेपीच्या सहकार्याने निवडणूक लढणार आणि लोकांना कामगारांचे प्रश्न, कामगारांना हक्क मिळवण्यासाठी सत्तेमध्ये येणं गरजेचं आहे ते मी करणार. त्यामुळे हे अबाधित कार्य आणि चांगू शिंदेंना ही श्रद्धांजली आहे की पुढील नोव्हेंबरमध्ये 13 तारखेला चांगू शिंदेंचा जन्मदिवस आहे आणि त्यांची पुण्यतिथी जयंती, त्यांची जयंती 13 नोव्हेंबरला येते आणि 13 नोव्हेंबरला मोठ्या प्रमाणात त्यांची जयंती साजरी केली जाईल. हे रवींद्र चांगू शिंदे यांचं कार्यतत्पर विवंचन आहे. ते आपल्यापर्यंत पोहोचवलं आणि पोहोचवायचं काम अबाधित आहे. आत्ता मी मुंबईवरून, ठाण्यावरून, मुंबईमध्ये विविध नातेवाईकांच्या ठाण्यातील माझ्या स्वतःच्या घरची दिवाळी साजरी करून आज सकाळी मी ठाण्यातून इथे दापोली माझ्या फार्म हाऊस, बंगलो फार्म मध्ये आहे, जो प्रस्थापित हे संपूर्ण 50 बंगलो फार्मचा शिल्पकार आहे. जे इन्व्हेस्टमेंट त्या काळी केल्या होत्या आज त्याच्या फलरूपी आल्या. त्यामुळे रवींद्र शिंदेचं अस्तित्व कोकणामध्ये एक बिल्डर म्हणून निर्माण केलं मी. रवींद्र शिंदेने स्वतःचं अस्तित्व कोकणामध्ये बिल्डर म्हणून निर्माण केलं. शहरामध्ये उंच उंच टोलेजंग इमारती आहेत, 50-50, 100-100, 70-70, 30-30, 25-25 महाच्या या शहरामध्ये असं कोकण कुठे दिसणार नाही तुम्हाला. त्यामुळे कोकणामध्ये एक विकासक होणं मला आनंद आहे आणि हा आनंद असल्यामुळे हा विकासक रूपी विकासक आज सिंधुदुर्गामध्ये पण आपला प्रोजेक्ट चालू आहे. मागच्या 13 वर्षापूर्वी एक प्रोजेक्ट पूर्ण केला, आता नवीन प्रोजेक्ट चालू आहे सिंधुदुर्गमध्ये. तर अशा प्रकारे आणि ह्या दापोलीतला प्रोजेक्ट केव्हाच पूर्ण झाला 17मध्ये. तर अशा प्रकारचे प्रोजेक्ट हे कोकणामध्ये करून हे कोकणातला विकासक, नामवंत विकासक आणि प्रसिद्ध झोतात असलेला रवींद्र शिंदे स्वकष्टाने, स्वबळाने, स्वमेहनतीने हे जे काही करतो, जे डंके की चोट पे करतो, संविधान आणि घटनेनुसार करतो, कुठलाही भ्रष्टाचार नाही, टक्केवारी, लाचार नाही, सेवेमध्ये असताना कधी अधिकारी म्हणून कोणाला डगमगलो नाही. अनेक प्रसंग आले अडचणीत आणण्यासाठी. मला बरेच केले प्रयत्न, अडचणीत आणण्याचे प्रयत्न बरेच केले गेले. माननीय मुख्यमंत्री, आधीचे पालकमंत्री आणि आत्ताचे उपमुख्यमंत्री यांनी आणि ठाण्यातल्या लोकप्रतिनिधींनी मला बरेच अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला. कारण मी प्रामाणिकपणे काम करतो, खोटं माझ्याबरोबर चालत नाही आणि खोटं मी करू देणार नाही. आता पुढील महानगरपालिका टर्ममध्ये महानगरपालिकेतलं संपूर्ण भ्रष्टाचार टाळेबंद करणार, संपूर्ण भ्रष्टाचार टाळेबंद करणार. म्हणून येणारी निवडणूक स्वतंत्र मजूर कामगार पक्ष भारतीय जनता पार्टी सोबत, त्यासाठी मला सत्तेसाठी मला भारतीय जनता पार्टी सोबत जावं लागलं तरी चालेल. कारण स्थानिक आमदार संजयजी केळकर हे कामगार संघटनेला पाठबळ देतात, कामगार मित्र म्हणून पाठबळ देतात. अनेक विधानसभेमध्ये प्रश्न केळकर साहेबांनी मांडले, जितेंद्र आव्हाड साहेबांनी विकासाचे प्रश्न मांडले, जे मी त्यांना दिले, मी द्यायचो आणि देत आलोय. आणि जे कामगार संघटने संजय केळकर यांना पण मी कामगारांचे प्रश्न दिले,
देत आलो आणि देतोय. तर अशा प्रकारे कामगारांचे वारसा हक्काचे प्रश्न मार्गी लागले. अनेक घरांचे प्रश्न आता मार्गी लागणार आहेत. रवींद्र शिंदे प्रभावीपणे काम करतोय तर जनतेच्या हितासाठी, कामगारांच्या हितासाठी, गोरगरिबांच्या कल्याणासाठी. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रस्तावित 15 ऑगस्ट 1936 रोजीचा डॉक्टर बाबासाहेब स्थापित स्वतंत्र मजूर पक्ष घेऊन पुनर्जीवित 15 ऑगस्ट 2025 रोजी केला आणि लवकरच त्याचं उमेदवार या निवडणुकीमध्ये युतीमध्ये करणार आहे बीजेपी सोबत. एवढंच मला सांगणं आहे. त्यामुळे तरुणांनी साथ द्या, तरुणांनी निवडणुकीला उभे राहा. तरुण वर्ग पाहिजे, भ्रष्टाचारी, तेच लाचारी, तेच नगरसेवक, तेच आमदार, तेच खासदार नको आहे. तर नवीन संकल्पनेने नवीन युवा पिढीला नगरसेवक होण्याचा चान्स द्यायचा आहे मला. तो प्लॅटफॉर्म मी देत आहे. एवढंच मला सांगायचं. धन्यवाद. जय हिंद, महाराष्ट्र. या आहे माझं बंगलो फार्म. या आहे बंगलो फार्म परिलीना. हे आहे बंगलो फार्म. गार्डनिंगमध्ये गवत वाढले, सगळं साफसफाई चालू आहे. आम्ही येणार म्हणून सगळं साफसफाई, गवत, बंगलो फार्म, गार्डन. बंगलोचं नाव परिलीना. बंगलोचं नाव परिलीना. हे माझं गार्डन, फाउंटन सगळं काय आहे. हे माझं गाव आहे. संसार है एक नदिया, दुख सुख के दो किनारे, न जाने कहाँ जाए हम बहते धारे. संसार है एक नदिया. मी जून जुलैमध्ये जवळजवळ 15-20 दिवस फार्ममध्ये होतो. तर विविध प्रकारचे झाडे लावलेले आहेत. आंबा, हे पेरू, इकडे कढीपत्ता, इकडे कढीपत्ता. हे बघा विविध गार्डनिंग. जवळजवळ 5-25 झाडे मी स्वतः येऊन लावली गार्डनर मार्फत. गवत भरपूर वाढलं. हा, भरपूर पाऊस पडतोय, चालू आहे. हा, बरोबर. अजून चालूच आहे. येत असेल संध्याकाळी. तिकडे पण मुंबईला, ठाण्याला, तिकडे पण ते सेम. काय यावेळी दिवाळीला काय फटाके वाजून दिलेच नाही. पाऊस संध्याकाळी. संसार है एक नदिया, दुख सुख के दो किनारे, न जाने कहाँ जाए हम बहते धारे. बहते धारे. झाडावरून नारळ पडतात ते खाली. बहते धारे. संसार है एक नदिया, दुख सुख दो किनारे, न जाने कहाँ जाए हम बहते धारे. बहते धारे. हा पाळणा आहे, प्लास्टिक लावून सील केलेला आहे. आता ओपन होईल नुकतेच. आम्हाला हा इकडे झाडापणाचा कचरा गोळा करणारा टोपला आहे. सगळ्या काही गोष्टी इनबिल्ड आहेत. बाहेर बसायचं असेल तर 2 फॅन व्यवस्था आहे, लाईट्स आहे, सगळं काय आहे फार्म हाऊसमध्ये. ही प्रचंड 24 तास पाणी आहे. इथे गावामध्ये पाण्याचा प्रॉब्लेम आहे, तरी स्वतःचं सिंचन योजना बघा. 70,000 कोटी घोटाळा करायची गरजच नाही आहे. आम्हाला 70,000 कोटी घोटाळा करायची गरज नाही. हे स्वतः मागील जून जुलै मे मध्ये येऊन पाण्याची व्यवस्था 24 तास करून गेलेलो आहोत आम्ही. तर आता
पूर्ण गार्डनिंग साफसफाई चालू आहे, कटिंग चालू आहे गवत, कारण भरपूर गवत वाढीला आले. हे आता मी चाललो घरामध्ये. हे घर बाहेर बाहेर वरच्या बेडरूम मध्ये की मधल्या बेडरूम मध्ये? वरच्या की मधल्या बेडरूम? सारे नदी. वरच्या की वरचा मधल्या बाहेर का मधला रूम आहे? वरचा नक्की कन्फर्म. हा, मला टॉपचाच रूम लागतो, माझा नेहमीचा ठरलेला. तुमची बॅग ठेवायची आहे कुठे? काय? संसार है कि नदिया, सुख दुख का दो किनारे, न जाने कहाँ जाए हम बहते धारे, हम बहते धारे. संसार है एक नदिया, दुख सुख के किनारे, न जाने कहाँ जाए हम बहते धारे. संसार है एक नदिया. कौन है दुनिया में जिसे पाप किया ना हो, जिन्हें पाप किया ना हो, बेदाग नहीं कोई, बेदाग नहीं कोई, यह पापी सारे, बेदाग नहीं कोई, यह पापी सारे, न जाने कहाँ जाए हम बहते धारे. संसार है एक नदिया, दुख सुख दो किनारे, न जाने कहाँ जाए हम बहते धारे. संसार है एक नदिया, दुख सुख के किनारे, न जाने कहाँ जाए हम बहते धारे. बोलू नका ना. बिचाऱ्याला वेट किती आहे बापरे. एकाला शक्यच नाही. हो? 4 जण आहेत तिथे गार्डनिंग करतात. हा? काका तो पलंग कोणी सरकवला? या वरती आहे ना. सरकवला कशाला पण ते? मग ते एकदम पुढे आणून ठेवलं. काय माहिती आता मला कोणी सरकवला काय? ते बघा जरा काय ते या वरती आहे काका, या. साफसफाई करते. कुठला मधला? ते भरून घ्या पैसे, असं थोडी चालतं. कोण मेंटेनन्सला, कोण ते अमितला फोन कर. आमचा बेड का सडकवला तुम्ही विना? मॅनेजर तो आहे ना, त्याला फोन कर आणि प्रॉमवाल्याकडून भरून घ्या. त्याची एजन्सी आहे ना. हा, त्याने वाकडा तिकडे केला असेल, तुटला नसेल का? असं तुटेल कसा? ते जर आतमध्ये बघा ना, ते बेड सरकवला तर नीट करा जरा. साफ करताना, हा बंगला साफ करताना ते तोडले बघा जरा मधल्या रूमचं.
ऐ, Ashok Kumar and you know that the song of Ashok Kumar and Kishore Kumar, Do Rahi. What song we are sing? You know that song, Do Rahi? बेकरार दिल अरे तू गाए जा, बेकरार दिल अरे तू गाए जा, खुशियों के तराने झूम के, झूम झूम के दुनिया झूम उठे और झूम के दिल दीवाने, बेकरार दिल अरे तू गाए जा. बेकरार दिल अरे तू गाए जा, सपनों के तराने झूम के, तुम झूम के दुनिया झूम उठे और झूम के दिल दीवाने, बेकरार दिल अरे तू गाए जा. आपण संध्याकाळी लाईव्ह शो इन Parilina Farm House, S. Raviraj Ravindra Shinde Facebook Live in the evening. We go with Facebook Live singer, the original song track from Shinde's Farm House, Parilina.